कल्पना करा, एखाद्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 100 पेक्षा जास्त पोलीस मैदानात उतरतात. दोन मंत्र्यांना पोलिसांमार्फत फरफराट नेले जाते आणि हे सगळं घडते ते एका सत्ताधारी युतीतील दोन गटांमध्ये. ही फिल्मची स्टोरी नाही तर सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा थरार आहे. या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदे आणि फडणवीस यांच्यातील वादाची ठिणगी पडली का? या ठिणगीचा वणवा होईल की युती तुटणार का? याचे परिणाम काय होणार? संपूर्ण कहाणी समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून साधारण 2.5-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. निवडणुकीचा निकाल लागला होता. भाजपने ठरवले की शिंदे गटासोबत जाऊ नये. त्यामुळे शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांनी एकत्र येत बहुमत मिळवलं. पण सत्तेच्या वाटणीचा प्रश्न पडला. भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डावपेच सुरू केले, तर दुसरीकडे शिंदे गटाचे शंभूराज देसाई हेही पालकमंत्री म्हणून आपली माणसं जिल्हा परिषद नेण्यासाठी प्रयत्नशील होते. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनीही आपली ताकद दाखवायची होती. तिघेही मंत्री, तिघांची जिल्ह्यावर नजर. नेमका इथूनच संघर्ष सुरू झाला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी अचानक अपहरणाच्या केसेस आल्या. पोलिसांना काही सदस्यांना सुरक्षतेच्या कारणास्तव ताब्यात घेतलं. आरोप झाला सत्ताधारकांनी कायद्याची पायमल्ली करत 100 पेक्षा जास्त पोलिसांना थेट राजकीय रणात उतरवलं. 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं. परिणामी भाजपने आपला अध्यक्ष विराजमान केला. हा सगळा ड्रामा संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिला. हा प्रकरण घडल्यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण विधान परिषदमध्ये आलं. हे सभागृह अत्यंत महत्वाचं होतं, कारण तिथे उपसभापती होत्या नीलम गोरे. त्या केवळ उपसभापती नव्हत्या तर एकनाथ शिंदे गटांच्या नेत्या होत्या. सभापती राम शिंदे येण्याआधीच थोड्या वेळात त्यांनी मोठा धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागात थेट डोकावून असं निलंबन करण्याचा डाव आतापर्यंत कुणी केला नव्हता. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी सभागृहात जोरदार आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, अंतरवली सराटीत मराठा आंदोलनावर लाठीमार झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांनी 2दा मला तिकडे पाठवलं, पण तेव्हा तुषार दोशी यांना तिथून का हटवण्यात आलं? त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. या वक्तव्यातून त्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला, कारण अंतरवली सराटी प्रकरणात फडणवीस यांची भूमिका चर्चेत होती. देसाई यांनी हे प्रत्यक्षात भाष्य करत मराठा आंदोलनाचं श्रेय शिंदेंना देण्याचा प्रयत्न केला आणि तुषार दोशी हे फडणवीसांचे मर्जीचे अधिकारी असल्याचं सूचित केलं. या निलंबनानंतर सभागृहात खळबळ उडाली. उपसभापती नीलम गोरे यांनी आपल्या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठी सत्ताधारी म्हणून उदय सामंत आणि गणेश नाईक यांना बोलवलं. इथे गणेश नाईक यांना समावेश महत्वाचा होता, कारण गेल्या काही महिन्यापासून शिंदे गट आणि नाईक यांच्यात वाद सुरू होता. यानंतर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, नियमानुसार चौकशी व्हावी, पण जिल्हा परिषद मंत्री आणि 4000 लोकांचा मॉब का शिरला याची चौकशी व्हायला हवी. गोरे यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात राडा झाला. थोड्याच वेळात राम शिंदे सभापती विराजमान झाले. सभागृहाबाहेर मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाप्रमाणे पायऱ्यावर आंदोलन केलं. सत्तेत असताना आपल्या सरकारविरोधात आंदोलन करण्याचा हा पहिला प्रसंग होता. या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस संतापण्याच्या बातम्या समोर आल्या आणि ही घटना फक्त सातारा जिल्हा परिषदापुरती मर्यादित राहिली नव्हती. तिथे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद दिसायला लागले. आजवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस गृहमंत्री होते, तेव्हा शिंदे यांचा हस्तक्षेप पडद्याआड होता. पण आता नीलम गोरे यांच्या मार्फत एसपींच्या निलंबनाचे आदेश देऊन शिंदे गटाने थेट शह दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. भाजपचे जयकुमार गोरे, शिंदे गटाचे शंभूराज देसाई, अजित पवार गटाचे मकरंद पाटील या तिघांची जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्याची महत्वाकांक्षा. सत्तेच्या जवळ कोण जाणार याच्या लढाईने साताऱ्यातील प्रशासनाला राजकीय रंग दिला. साताऱ्याच्या या घटनेनं शिंदे फडणवीस यांच्यातील ठिणगी पेटवली आहे. पण ही ठिणगी वणव्याचे रूप धारण करून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. याआधी महापालिका निवडणुकापूर्वी शिंदे गटाचे नेते फडणवीसांच्या दलात गेले होते. तिथे वाद झाला होता, पण आता ही घटना टोकाला गेली. आता हे प्रकरण एवढं सोपं राहणार नाही. एसपी निलंबनाची कारवाई, सभागृहातील आरोप प्रत्यारोप आणि सत्तेत असतानाच केलेले आंदोलन यामुळे आता युतीतील दोन्ही पक्षांमध्ये अंतर वाढताना दिसतंय. पुढच्या विधानसभा निवडणुकाला डोळ्यासमोर ठेवून ही राजकीय भूमिका किती परिणामकारक ठरते हे येणारा काळ सांगेल. थोडक्यात सातारा जिल्हा परिषदची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. आता बघायचं आहे हा पंगा शिंदेंना महागात पडतो की फडणवीसांना. याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.